नमस्कार मित्रांनो. मिथुन राशी आणि त्यांचं करिअर नेमकं कशा प्रकारचं असतं? कुंडलीत असे कोणते ग्रह आहेत किंवा ग्रहयोग आहेत ते मिथुन राशीच्या करिअर करता सर्वात जास्त महत्त्वाचे ठरतात? या संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण पाहू की मिथुन राशीचं नेमकं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या आवडी-निवडी या कशा प्रकारच्या असतात आणि त्यानुसार त्यांचं करिअर हे कशा प्रकारचं असायला हवं. मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी ही रास आहे. पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ती द्विस्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मिथुन राशीमध्ये पाहावयास मिळते तो म्हणजे त्यांचा स्वभाव किंवा त्यांचं बोलणं. वाणीवरती अतिशय उत्तम प्रकारची कमांड असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संवाद साधण्याची कला ही मिथुन राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारची असते. मुळातच यांची जी वृत्ती असते किंवा त्यांचा स्वभाव असतो तो चिकित्सक चौकस असतो. छोट्या-छोट्या गोष्टींबद्दलची माहिती ग्रहण करणं यांना आवडतं. त्यांच्याकडे प्रश्न सुद्धा फार असतात. त्यामुळे बऱ्याचशा क्षेत्रांबद्दलचं यांना माहिती खूप चांगल्या प्रकारची असते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि त्याच्या आवडीनुसार ते कम्युनिकेट करू शकतात. आणि यामुळेच या ज्या व्यक्ती असतात या थोड्याशा समाजप्रिय असतात. इतरांबरोबर शेअरिंग करायला ह्यांना आवडतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची जी वाणी असते ती खूपच मधुर असते किंवा सुंदर असते. आपल्या वाणीने किंवा आपल्या शब्दाने समोरचा दुखावला जाणार नाही याचं नेहमीच भान ते ठेवतात आणि त्यामुळे त्यांची समाजामध्ये इमेज सुद्धा खूप चांगली असते. राहणीमान सुद्धा सुव्यवस्थित, नीटनेटकं आणि टापटीप असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असतात त्या केअरिंग असतात आणि इमोशनल सुद्धा असतात. छोट्या-मोठ्या गोष्टींनी यांचे जे मूड स्विंग हे होत असतात. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा अगदी समोरच्याने काही वेगळा शब्द जरी वापरला तरी यांचा मूड एकदम जातो. एकाच दिवसामध्ये बरेचसे मूड स्विंग याच्यामध्ये दिसून येतात. जशी छोटी मुलं असतात, की छोट्या मुलांमध्ये तुम्ही बघितलं असेल, की त्यांचे मूड स्विंग पटापट होतात. छोट्या-छोट्या गोष्टींनी ते आनंदित सुद्धा होतात. तर अशाच प्रकारे साधारण मिथुन राशीच्या व्यक्ती असतात त्या निरागस असतात. आता यामध्ये करिअरबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जो मूलभूत स्वभाव आहे त्यानुसारच करिअरचे क्षेत्र त्यांना आवडतात. पहिली गोष्ट म्हणजे ज्या करिअरच्या क्षेत्रामध्ये बोलणं जास्त आहे, माहिती ग्रहण करण्याची जी क्षमता आहे ती यांच्यामध्ये खूप चांगली. तर अशा प्रकारचे क्षेत्र यांना आवडतात. त्यामध्ये पत्रकारिता हे क्षेत्र यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये फिरणं सुद्धा येतं, बोलणं सुद्धा येतं, माहिती ग्रहण करणं सुद्धा येतं. तर अशा प्रकारची क्षेत्र ही यांना आवडतात. आणि मिथुन राशीचा आणखीन एक चांगला गुणधर्म म्हणजे अडॅप्टेबिलिटी. म्हणजे कुठल्याही परिस्थितीशी ते लगेच स्वतःमध्ये त्यामध्ये ती जी परिस्थिती असते ती परिस्थितीवर स्वतःला सामावून घेतात. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे कारण बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच ज्या व्यक्ती असतात त्यांना स्वतःच्या जे नित्यनैमित्तिक कामं असतात किंवा शेड्यूल असतं त्याच्यामध्ये बदल झाला की त्यांना तो करमत नाही किंवा त्यांचा मग मूड खूप वेगळ्या प्रकारचा दिसतो. हा प्रकार मात्र मिथुन राशीमध्ये दिसून येत नाही. म्हणजे असलेल्या परिस्थितीशी स्वतःला जमवून घेणं हा भाग मिथुन राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. त्याचप्रमाणे टीचिंग फील्ड जे आहे त्याच्याशी म्हणजे ज्या ठिकाणी बोलणं आहे किंवा दुसऱ्याला काही शिकवणं आहे, हा प्रकार सुद्धा मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये खूप चांगला येतो. पहिली गोष्ट म्हणजे भाषेवर त्यांचा कमांड आणि दुसऱ्याला समजावून घेण्याची जी वृत्ती आहे ती खूप मिथुन राशीमध्ये चांगल्या प्रकारची दिसून येते. सेवा क्षेत्र आहेत. सर्व प्रकारच्या सेवा क्षेत्राशी संबंधित सुद्धा मिथुन राशी दिसून येते. त्याचप्रमाणे कस्टमर केअर की ज्या आणि रिसेप्शन वगैरे किंवा लँग्वेज ट्रान्सलेटर ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी सुद्धा कारण भाषेवरती कमांड खूप चांगलं असतं आणि बोलण्याची क्षमता सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगली असते. तर हा जो भाग आहे हा भाग मिथुन राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. त्यानंतर लेखन जे आपण करतो किंवा जे रायटर असतात किंवा स्टोरी टेलर असतात हे सुद्धा मिथुन राशीच्या व्यक्तींना हा जो भाग आहे तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो किंवा त्यांच्यामध्ये ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. अर्थात मिथुन राशीच्या व्यक्तींना फार अंग मेहनत करणं किंवा एखाद्या गोष्टीच्या खूप इनडेप्थ जाणं हा प्रकार त्यांना सहसा आवडतच नाही. इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल फील्ड पासून थोडंसं या व्यक्ती लांब राहणं पसंत करतात कारण मुळात ते त्यांची आवड नसते किंवा त्यांचा स्वभाव नसतो. आता आपण पाहणार आहोत की बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल की काही व्यक्तींना त्यांच्या राशीप्रमाणे आवडतं काम मिळतं आणि काही व्यक्तींच्या बाबतीत त्यांची आवड एक असते आणि त्यांचा जो करिअर असतं ते पूर्णपणे वेगळं असतं. तर सुरुवातीला आता जी आपण क्षेत्र सांगितली ती क्षेत्र त्यांच्या आवडीची आहेत आणि त्या क्षेत्राकरता कुंडलीमध्ये असे कोणते गुण आहेत ते महत्वपूर्ण राहतील. पहिली गोष्ट म्हणजे तुमची मिथुन रास असणं गरजेचं राहील आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये 3 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्वाचे आहेत. बुध, शुक्र आणि शनी. बुध, शुक्र, शनी त्यापैकी बुध समजा मिथुन आणि कन्या राशीमध्ये असेल किंवा वृषभ आणि तुळ राशीमध्ये असेल. त्याचप्रमाणे शुक्र जो ग्रह आहे हा शुक्र ग्रह वृषभेत असेल, तुळेत असेल किंवा मिथुनात असेल. याचप्रमाणे शनी जो ग्रह आहे हा शनी ग्रह मकरेत असेल, कुंभेत असेल किंवा तुळेत असेल. तर ह्या ज्या गोष्टी म्हणजे ते करिअरच्या संदर्भात जे मी सांगितलं ते तुम्हाला करिअर उपयुक्त होऊ शकेल किंवा त्या करिअरमध्ये तुम्ही एक्सेल करू शकता. याचप्रमाणे तुमच्याकडे कुंडली असणं थोडं आवश्यक आहे. कुंडलीमध्ये तुमचा
लग्नेश म्हणजे प्रथम भावाचा स्वामी, तृतीयेश म्हणजे तृतीय भावाचा स्वामी आणि पंचमेश म्हणजे पंचम भावाचा स्वामी. हे लग्नेश समजा तृतीयात असेल, लग्नेश पंचमात असेल किंवा तृतीयेश पंचमेश युती असेल किंवा लग्नेश तृतीयेश पंचमेश यांचा त्रिकोण योग असेल किंवा युती योग असेल, ह्यापैकी कुठलाही योग म्हणजे ग्रह जे सांगितले त्यांच्या राशी, त्याचप्रमाणे जे कारकेश आहेत त्यांचे पत्रिकेतले संबंध किंवा आस्पेक्ट हे आता सांगितल्याप्रमाणे त्यापैकी एक जरी तुमच्या कुंडलीमध्ये योग जुळून आला आणि जर का तुमची मिथुन रास असेल, तर मघाशी सांगितलेले जे सर्व योग आहेत किंवा तुमच्या करिअरच्या संदर्भातले जे क्षेत्र आहेत, त्यामध्ये तुम्ही स्वतःचं करिअर अगदी सहजपणे घडवू शकता. आता दुसरा मुद्दा राहिला, की मग या व्यतिरिक्त समजा हे ग्रहयोग नसतील किंवा याच्यापैकी एकही ग्रहयोग तुमच्या पत्रिकेत नसेल, तर मग काय? तर त्याकरता तुमची जी कुंडली आहे, ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. मग तुमच्या कुंडलीमध्ये बाकीचे ग्रह कोणत्या राशीत आहेत किंवा परस्पर ते ग्रहयोग कोणत्या प्रकारचे बनवतायत, त्याचप्रमाणे जे भावेश आहेत, या भावेशांचं नेमकं एकमेकांशी जे नातं आहे ते कशा प्रकारचं, कुठले आस्पेक्ट्स आहेत, हे तुमची जी पत्रिका आहे ती पाहून त्याद्वारे योग्य ते मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं मिथुन रास आणि त्यांचं करिअर याचा संदर्भ नेमका कशा प्रकारचा असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.